नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिन मध्ये घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. उबाडा पक्षाकडून करण्यात येणार युक्तिवाद. कुणाची होणार शिवसेना, याकडे सर्वांचंच लक्ष. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भाजपची झारखंड बंदची हाक. झारखंडमधील अनेक जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त. एनडीए खासदारांचा संसदेवर मोर्चा. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचं राहुल गांधींनी उत्तर द्यावं, एनडीए खासदारांची मागणी. पुण्यात धर्मपरिवर्तनाच्या प्रकारानं खळबळ. प्रवचनाच्या नावाखाली धर्मपरिवर्तन केला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा अमित शहांवर गंभीर आरोप. अमित शहांमध्ये संसदेत येऊन उत्तर देण्याची हिंमत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी अमित शहांची शरद पवारांच्या घरी उपस्थिती. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतींच्या रिसेप्शनाला दिग्गज एकत्र. राजकीय सुसंस्कृतीचं दर्शन. उत्तराखंडमधील चमोलीत ढगफुटीचा तांडव. पाण्याच्या जोरदार प्रवाहात पूल आणि वाहनं गेली वाहून. नागरिकांमध्ये असंतोष. या होत्या काही हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. वळूयात पहिल्या बातमीकडे. पुण्यात आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली निघणार आहे. ललित हॉटेल शिवाजीनगर येथून आज दुपारी 3 वाजता रॅली निघणार आहे. रॅलीत हजारो दुचाकी घेऊन भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या तिरंगा रॅलीला काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पाहूयात. हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत आज पुण्यामध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजपकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील ललित महाल चौक, जो शिवाजीनगर परिसर आहे, म्हणजे फर्ग्युसन रस्ता आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणावरून या तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली होणार आहे. याची तयारी आपण पाहतोय की छोटेखानी हा स्टेज तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी छोटस भाषण हे मुख्यमंत्र्यांचं होईल आणि त्यानंतर या तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक नगरसेवक, आमदार, खासदार हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच पुणेकरांना देखील या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन हे सुद्धा करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत खरं तर ही रॅली भाजपकडून काढण्यात येत आहे आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीला उपस्थित राहणार आहेत. हजारो पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली निघणार आहे आणि याच फर्ग्युसन रस्त्यावर दुपारी 3 वाजता या रॅलीला सुरुवात होईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीने आपण पाहिलं की या रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दुपारी 2 नंतर हा फर्ग्युसन रस्ता वाहतुकीसाठी सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक ही वळवण्यात येणार आहे. या रॅलीला या ललित महाल चौकातनं सुरुवात होणार आहे आणि ती अशीच फर्ग्युसन रस्त्यावरून उलट्या दिशेने जाऊन खंडोजी बाबा चौक, डेक्कन या परिसरामध्ये पोहोचेल आणि तिथे या भव्य तिरंगा रॅलीचा समारोप हा सुद्धा होणार आहे. भाजपने केलेल्या या भव्य तिरंगा रॅलीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस यांनी मात्र विरोध केलेला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान हे इंधन वाचवा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा असं सांगतात, मात्र याच तिरंगा रॅलीमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये इंधन वाया जाणारच आहे मात्र प्रदूषणही होणार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे भाजपने ही तिरंगा रॅली दुचाकीवरून न काढता पायी चालत काढावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय की भाजपने मोठी तयारी आहे ती सुद्धा या रॅलीसाठी केलेली आहे. प्रत्येक नगरसेवकाला जवळपास 100 ते 125 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी आहे ती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आता ही जी भव्य तिरंगा रॅली होत आहे ती कशा पद्धतीने होते आणि पुणेकरांचा या रॅलीला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण भव्य अशी तिरंगा रॅलीचं आयोजन आज पुणे शहर भाजपकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, एल एस मराठी, पुणे. पुढची बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये दिपकेंच्या वादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पोलीस बॉईज विरुद्ध रिपब्लिकन सेना आमने सामने आलेली पाहायला मिळते. दिपकेंच्या माफीवरून वाद चिघळलाय. दोन्ही संघटना आक्रमक झालेल्या आहेत. हात उपसण्याच्या इशाऱ्यावरून रिपब्लिकन सेनेचं प्रत्युत्तर इथं पाहायला मिळतंय. त्या पोलीस बॉईज संघटनेने
अभिजित दिपके यांची लवकरात लवकर माफी मागावी. त्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्याविषयी आंदोलन उभा केलेलं आहे अभिजित दिपके यांनी. त्यामुळे त्यांचा आदर करणंच कामाचं आहे. यांनी देशातल्या विद्यार्थ्यांविषयी आंदोलन उभा केलंय आणि त्या अभिजित दिपकेंना जर हे एकेरी बोलत असले, त्यांचा हात उपसून काढण्याची भाषा करत असले, त्यांचे पाय सुद्धा नीट राहतील करण्याची गॅरंटी नाही. की त्या पोलीस बाई संघटनेने अभिजित दिपके यांची लवकरात लवकर माफी मागावी. त्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्याविषयी आंदोलन उभा केलेलं आहे अभिजित दिपके यांनी. त्यामुळे त्यांचा आदर करणंच कामाचं आहे. यांनी देशातल्या विद्यार्थ्यांविषयी आंदोलन उभा केलंय आणि त्या अभिजित दिपकेंना जर हे एकेरी बोलत असले, त्यांचा हात उपसून काढण्याची भाषा करत असले, त्यांचे पाय सुद्धा नीट राहतील करण्याची गॅरंटी नाही. त्या पोलीस अधिकारी जो बापाच्या वयाचा पोलीस आहे त्याचे पाय पकडून माफी मागा, अन्यथा मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांना पण संपर्क केलाय, त्यांची सुरक्षा काढून टाकावी. एक पण पोलीस कर्मचारी त्यांच्या घरापाशी नसायला पाहिजे. आणि जर दिसला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिले, पण नाईलाजाने मला पोलीस कमिशनर ऑफिस आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर चक्का जाम करावा लागेल. खासदार मेधा कुलकर्णी पुण्याच्या जलसुरक्षेसाठी आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणतायत खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी आहे. खडकवासला धरणाचा मुद्दा राज्यसभेत मांडणार असं मेधा कुलकर्णी म्हणतायत. Honorable Vice Chairman, sir, I seek to draw the attention of the government to the serious and long-term challenge posed by the declining storage capacity of the Khadakwasla Dam, which remains the principal source of water supply for Pune city and several adjoining areas. Recent assessments indicate that the dam, originally designed to store approximately 3.75 TMC of water, has lost more than half of its effective storage capacity Please, due the to special mention is going on. decades of Please. silt accumulation. As a result, its current holding capacity has reportedly reduced to nearly 1.75 TMC. This substantial loss of storage has weakened the reservoir's ability to conserve water during the monsoon and meet growing urban demand during the dry periods. पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या शाळा भूकंपाच्या धक्क्यानं संकटात पडली आहे. पेठमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं शाळेची भिंत कोसळली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शाळा संकटात आहे. गावातील शिष्टमंडळानं शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातील पाहुचीवाडी येथे भूकंपाच्या धक्क्यानं शाळेची भिंत कोसळली आहे. एवढंच नाही तर शाळेच्या इतर भिंतींनाही तडे गेल्यानं संपूर्ण शाळेची इमारत धोकादायक स्थितीत आली आहे. शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित झाल्यानं आता विविध ठिकाणी उपलब्ध होईल त्या जागेवर वर्ग भरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दरम्यान गावातील शिष्टमंडळानं नवीन शाळेची इमारत मिळावी यासाठी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नवीन इमारतीचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे ग्रामस्थ आणि पालकांचं लक्ष लागलंय. पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाहुचीवाडी येथे दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:01 जो भूकंपाचे धक्के बसले, त्यावेळी पाहुचीवाडी गावातील ग्रामस्थ तसेच तरुण मुले वगैरे सगळे घराबाहेर पडले आणि लगेचच त्या अगोदर जिल्हा परिषद शाळा इथे इमारती संदर्भात अगोदरच कल्पना होती. त्यामुळे तेथील सरपंच, पोलीस पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य लगेच घटनास्थळी धाव घेतली व तेथील इमारतीची पाहणी करताना त्यांच्या लक्षात आले की काही इमारतीचा भाग जो खाली कोसळलेला होता. सध्या सगळीकडेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यातच बातमी जालन्यातून पिसाळलेल्या कुत्र्यानं चिमुकल्याचे लचके तोडलेत. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय. पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. शहागडमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. जालन्याच्या शहागडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळतीये. पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं एका 12 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे. रस्त्यावरून जाताना अचानक आलेल्या कुत्र्यानं हा हल्ला केलाय. या हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. जखमी मुलावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वळवत पुढच्या बातमीकडे. यावलमध्ये गोवंश कत्तली विरोधात पोलिसांची मोठी कारवाई झाली आहे. तेथे पोलिसांच्या कारवाईत 65 किलो गोमांस जप्त करण्यात आले.
कत्तलीच्या उद्देशानं जनावरं बांधून ठेवल्याचं उघड झालंय. सुरी, कोयता, कुऱ्हाडीसह कत्तलीचं साहित्य जप्त करण्यात आलंय. जळगावच्या यावल शहरात गोवंश कत्तली विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पहाटे डांगपुरा भागात छापा टाकलाय. या कारवाईत 4 गोवंश जनावरे आणि 3 हेसवर्गीय जनावरे कत्तलीच्या उद्देशानं बांधून ठेवल्याचं आढळलंय. तसेच 65 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय. यासोबतच कत्तलीसाठी वापरले जाणारे लोखंडी साहित्य, सुरी, कोयता, कुऱ्हाड, वजन काटा आणि प्लास्टिकच्या पिशव्या देखील जप्त करण्यात आल्या. असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या आपण पाहिल्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही आताच्या घडीच्या महत्वाच्या घडामोडी. बीडमध्ये आमदार सुरेश धस कॉल रेकॉर्डिंग प्रकरणात तक्रार केल्याचा राग धरून फिर्यादीला पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवत मारहाण. आष्टी पोलिसांनी आरोपींवर केला गुन्हा दाखल. मुंबई आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाचा जोर. लोकल रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर आता पूर्ण वेळ खुले ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या चरणी 967 ग्रॅम चांदीचा टोप अर्पण. पुणे जिल्ह्यातील पांगरे येथील भाविकाकडून टोप अर्पण. मंदिर संस्थानाच्या वतीनं टोप अर्पण केलेल्या भाविकांचा सन्मान. अंबड जालना रोडवर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू. रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जात असताना मागून टेम्पोनं दिली धडक. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार. नवी मुंबईत घनसोली सेक्टर 9 परिसरात ड्रिंक अँड हिटची घटना. मद्यपी चालकाने 4 ते 5 गाड्यांना दिली जोरदार धडक. संतप्त नागरिकांनी फोडली गाडी. गडचिरोलीत महिलांचे लाल वादळ धडकले पोलीस स्टेशनवर. केंद्र सरकारच्या श्रमसंहितांच्या विरोधात कामगार संघटनांचं जेलभरो आंदोलन. 2000हून अधिक महिला आणि पुरुष सहभागी. बीडच्या केजमध्ये 10 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ. पीडितेच्या फिर्यादीवरून पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. अकोल्यात विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्सचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्सचं आंदोलन. परभणीच्या पाथरी नगर परिषदेसमोर विरोधी पक्षाच्या वतीनं साखळी उपोषणाची हाक. नागरिकांच्या भौतिक सुविधांसाठी उपोषणाची हाक. या होत्या आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.